तर आपण आज बनवणार आहोत दोडक्याची रस्सा भाजी, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने। सकाळच्या घाई गडबडीच्या आयुष्यामध्ये एकदम सोपी भाजी आहे। तर मी आता थोडंसं तेल घेतलंय। तेल गरम होत आलं की आपण त्याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकणार आहोत, थोडीशी जिरं आणि मोहरी टाकली आहे। थोडंसं जिरं आणि मोहरी झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कढीपत्त्याची 3 ते 4 पाने टाकणार आहोत। आता थोडंसं लसूण झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोडका टाकणार आहोत। दोडक्याची स्लाइस आपण हव्या त्या पद्धतीने करू शकतो, कोणी लांब करतं, कोणी बारीक करतं। तर मी इथे मीडियम साईजची केली आहे, म्हणजे शिजायला सोपी जातात। थोडासा दोडका तेलामध्ये परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मुगाची डाळ ॲड करणार आहोत। दोडका ब्राऊन झालेला आहे। मी आता त्याच्यामध्ये थोडीशी लाल चटणी आणि घरचा मसाला वापरत आहे। थोडंसं मीठ ॲड केलंय आणि थोडीशी हळद ॲड करायची आहे। आता ह्याला आपण तेलामध्ये छान हलवून घेणार आहोत। तेलामध्ये छान परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये उकळलेलं पाणी टाकणार आहोत, म्हणजे भाजीला छान चव येईल। जर थंड पाणी टाकलं तर भाजीला छान चव लागत नाही। तुम्ही बघू शकता तेलामध्ये आता ही भाजी किती छान परतल्या गेली आहे। ह्याच्यामध्ये आता मी मुगाची डाळ ॲड केली आहे आणि उकळलेलं पाणी ॲड करत आहे। भाजीला छान उकळी फुटली आहे। आता त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहोत। थोडीशी भाजी हलवून घेऊयात, म्हणजे तो शेंगदाण्याचा कूट मस्त मिक्स होईल भाजीमध्ये। भाजीची कन्सिस्टन्सी जशी ठेवायची त्या हिशोबाने आपण पाणी ॲड करू शकतो। आता मी ह्यामध्ये कोथिंबीर टाकत आहे। तर बघू शकता आता भाजी आपली 5 ते 10 मिनिटांनंतर अशी उकळून भाजी तयार आहे। आता तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी बघू शकता। आता आपल्याला बघायचं आहे डाळ शिजली आहे का आणि दोडका शिजला आहे का प्रॉपर। आता मी ही भाजी बाउलमध्ये काढून घेत आहे। ही भाजी रेडी आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।